दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील सर्वच गावांमध्ये आज शांततेत मतदान झाले। मात्र अनेक गावातील मतदान केंद्रांमध्ये सकाळी 7 वाजता मतदान सुरू झाले। काही केंद्रात मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्याचे दिसून आले। यामुळे काही ठिकाणी 1 ते 2.5 तासापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू झाली नाही। तालुक्यात सरासरी 55% मतदान झाल्याची प्राथमिक माहिती आहे। मात्र सर्वच मतदान केंद्रात मतदारांचा निरुत्साह दिसून आला। काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे, भाजपचे डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, वंचित बहुजन महाआघाडीचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यकर्ते यांच्यामध्ये सर्वच गावात चुरशीने मतदान झाल्याचे दिसून आले। मंद्रुप येथील सेवालाल नगरच्या मतदान केंद्र क्रमांक 71 वरील मशीन बंद पडल्याने सकाळी 9:30 वाजेपर्यंत म्हणजे तब्बल 2.5 तास मतदान प्रक्रिया बंद होती। जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्र क्रमांक 61, 64 व 68 येथेही मतदान यंत्रात बिघाड झाला होता। यामुळे 1.5 ते 2 तास मतदान प्रक्रिया थांबली होती। यामुळे मतदार संताप व्यक्त करत होते। भंडारकोटे येथे जिल्हा परिषद शाळेतील केंद्रातील 2 केंद्रावर मतदान यंत्र बंद पडले होते। सकाळी 9च्या दरम्यान येथील जीवन विकास प्रशालेतील एका केंद्रात शुकशुकाट दिसून आला। विंचूर येथे दोन्ही केंद्रावरती मतदानामध्ये चुरस दिसली। मतदान करण्यासाठी रांगा लागल्या होत्या। कंदलगाव येथे किरकोळ वादावादी झाली। येथे मतदानासाठी मोठी चुरस दिसून आली। टाकळी येथे 2 तास एका केंद्रावर मतदान यंत्र बिघडल्याने मतदान बंद पडले होते। दुरुस्तीनंतर पुन्हा मतदान सुरू झाले। कुरगोट येथील समीर मुल्ला याने लग्नानंतर मतदानाचा हक्क बजावला। शेळ्या आहेत, 50 शेळ्या आहेत। मशीन बंद पडले, आम्हाला मतदान करून जायचं आहे। आम्हाला आमची गुरु काय खाणार? उद्या पाऊस नाही, पाणी नाही, आम्ही काय करणार? मजूर लोक तरी पण मतदान करा म्हणून उभारलो आम्ही। तर हे दखल कोण घेत नाही। लवकर मशीन पाठवायला पाहिजे।